स्वामी समर्थ. तर चला मित्रांनो, आज आपण एक नवीन बोधकथा ऐकणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर नक्की करा. तर चला लगेच सुरुवात करू बोधकथेला. बोधकथेचं नाव आहे खोटं बोलणारा व्यापारी. एक व्यापारी महाराजांकडे आला. त्याने खूप खोटं बोलून फसवणूक करून पैसा कमवला होता. तो महाराजांना म्हणाला, महाराज, माझ्याकडे खूप धन आहे, पण मनाला शांती नाही. महाराज हसून म्हणाले, अरे, ज्याने खोटं बोलून घर भरलं त्याच्या मनात सत्याचं सुख कसं येणार? जिथे खोटं असतं तिथे शांती नसते. तर यातून एकच बोध होतो, खोट्याने मिळवलेलं धन कधीही शांती देत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणानेच जीवन सुखी होते. यावरून लक्षात येते की सत्य हे कधीच लपत नाही. तर तुम्हाला माझी बोधकथा कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी